आले बाबा एकदाची सासरी तर बऱ्याच दिवस माहेरी राहिल्यामुळे आपलं सासरचं सगळं आवरायचं राहिलेलं होतं आणि यात्रा फक्त एक दिवसावर येऊन ठेपलेली होती. तसं आपण काही मंथली आवरत असतो बरं का, पण म्हटलं आता दरवेळेस आवरतोय आणि नेमकी यात्रेला नाही आवरायचं म्हणजे याला कुठं अर्थ आहे होय. आज क्रिशला स्कूलला सुट्टी होती, मग सकाळी सकाळी सगळा स्वयंपाक वगैरे आवरून घेतला. आता घरं धुवायची होती म्हणून क्रिशने मला कपडे वॉश करायला पण मदत केली. आता 8 दिवस माहेरी गेले कुठं नाही तर इकडं झाड तर बाहेर असली बहरली होती ना, बघून मन तृप्त झालं डायरेक्ट. पटपट कपडे वगैरे वॉश करून घेतले आणि म्हटलं थोडीशी वांग्याची पातळ भाजी तरी बनवावी. आता मुलं घरी असले म्हणजे सारखं काही ना काही काम वाढतच असतंय बर का. एकदाची भाजी करून झाली आणि झोंबले बाबा घर आवरायला. आता गोल गोल गरके खात खात पहिले सगळे घराचे जाळे वगैरे काढून घेतले आणि लगेचच रूम वॉश करायला घेतली. किचन मधलं सगळं साहित्य बाहेर काढलं होतं. पूर्ण दिवस गेला होता आपल्याला घर आवरायला. आता घर आवरायला थोडासा त्रास होतो बर का, पण एकदाच घर आवरून झालं ना असलं सुंदर दिसतं ना, सगळा थकवा निघून जातो पार. आता एकदाच घर आवरून झालं होतं, मग म्हंटल थोडासा चहा तरी बनवावं. आज तर क्रिश आणि खुशीने पण खूप हेल्प केली होती कामामध्ये, त्यामुळे सगळं काम पटपट आवरलं होतं. आता एवढं सुंदर घर असल्यावर का बरं नाही घरामध्ये मन रमणार बरं. तर उद्या आहे आपल्या गावची यात्रा बर का. आजचा दिवस कसा गेला ते पण समजलं नाही. आता काम करून भूक पण खूप लागली होती, मग काय पटपट स्वयंपाक करून घेतला. खुशीचं चालू होतं मध्ये मध्ये लुडबुड करायचं काम.